राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राजा प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं सर्वं मे रघुनन्दनं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुभासारिखे पूर्णवैराग्य जाते वसिष्ठा कवी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मानसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी वावसावे तुझ्या दासबोधासी पावोधवावे अपत्या परी पाववी प्रेम त्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामराजाच्या चरणी श्री समर्थांच्या चरणी महाराजांच्या चरणी आपणा श्रोत्यास वंदन करून आपण आज विवरणाला दशक चौथा हा घेणार आहोत। त्या दशक चौथा आपल्याला त्याचं निरूपण करायचे। दशकाचं नाव आहे नवविधा भक्ती। तिसऱ्या दशकाच्या शेवटी वक्ता म्हणून एकभावे भगवत भजन करावे तेने होईल स्वभावे समाधान असं वक्ता म्हणतो की ज्याच्यामुळे तुम्हाला समाधान प्राप्त होईल असं भगवत भजन कोणतं आहे तो आपण बघायचं आहे आणि ते आहे दशक चौथ्यामध्ये। दशक तिसरा हा कोणता आहे? दशक तिसरा हा दृश्य जगताबद्दल नावड निर्माण करणारा आहे। तर दशक चौथा हा आपल्याला भगवंताची निवड करणारा आहे असं म्हणावं लागतंय। कारण काय आहे? दासबोधाचा मुख्य विषय जो आहे तो भक्ती हा आहे। भक्ती येथ बोलला विशद भक्ती मार्ग असं आपल्या पहिल्या समासातच समर्थांनी हा ग्रंथीचा विषय काय आहे तो स्पष्ट केलेला आहे। आणि भक्तीचेन योगे देव निश्चय पाविकी मानलो। आता त्या आपल्याला भक्ती मार्गाच्या वाटेवर आपल्याला वाटचाल करायची आहे। त्यासाठी भक्ती म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचे आहे। भक्तीमध्ये भक्ती परमप्रेम स्वरूपा असं भक्तीबद्दल म्हटलं जातं। भक्ती म्हणजे काय तर रात्रंदिवस असाच आपल्याला म्हणता येईल। भक्ती म्हणजे दृश्य विषयाबद्दलची नावड आणि आसक्ती प्रेम हे जे आहे ना ते आपल्याला भगवंताकडे लागायचे। दृश्य विषयाबद्दल आपल्याला सगळ्यांना सामान्य माणसं होता पण तो दृश्य विषयाकडे आपल्याला अधिक प्रेम असतं आणि ते प्रेम आहे ते भगवंताकडे आपल्याला रूपांतरित करायचे आहे। भक्ती म्हणजे तसंच वस्तू आणि व्यक्ती यांचा जो संबंधीचा जो भाव आहे तो भगवत भावामध्ये आपल्याला रूपांतरित करायचे आहे। म्हणजेच भक्तिभाव हा भगवंताकडे आपल्याला मिळणार आहे। आणि अर्थातच ह्या गोष्टी ह्या दोन गोष्टी आहेत त्या एकदम कधीही क्षणात होणारी गोष्टच नाही आहे। भावाचे रूपांतरण टप्प्याटप्प्यानेच होणार आहे। म्हणून नवविधा भक्ती जी आपल्याला चौथ्या दशकाचा विषय आहे की
आपल्याला एक क्रमविकास आहे असं म्हटलं जातं. श्रवणानंतर कीर्तन, कीर्तनानंतर विष्णुस्मरण अशा क्रमाक्रमाने या 9 विधा भक्ती आपल्याला समर्थांनी सांगितलेल्या आहेत. आता मुळात भक्ती म्हणजे काय? भक्ती याचे अर्थ आधी पण पाहिला की आपल्याला भक्ती मार्गावरून वाटचाल करणारा सुकर होईल. भक्ती म्हणजे भजनम भक्ती असं भक्तीची ओळख केली जाते. भजन करणे म्हणजे काय? भजन आपण करतो भजन करणे म्हणजे रस घेणे, रसास्वादन करणे. भजन म्हणजे रसास्वादन करणे, रस घेणे. ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू काय कर की ईश्वराचा रस घे. भगवंताचा महिमा हा जाणायचा आहे, त्याच्या लीला ऐकायच्या आहे आणि त्याचे गुण शोधायचे, त्याचे रूप बघायचे आणि नंतर संतांच्या संगतीमध्ये प्रवचन, कीर्तन, कथाश्रवण, गुणगायन करून भगवंताच्या त्या स्मृतीला आपल्याला पुन्हा पुन्हा मनात बोलवायचे आहे आणि त्याचे रसास्वादन करायचे आहे. म्हणजेच ईश्वराची भक्ती करायची. हे रसास्वादन करणे म्हणजे भक्ती होय. भागो भक्ती पहिला आपण बघितलं भजनम भक्ती. भजन म्हणजे आपल्याला सोपं आहे कळायला की भजनाच्या द्वारे आपण भगवंताच्या भक्तीचा रसास्वाद घेतो असतो, त्याच्या गुणांचं वर्णन करत असतो. आता भागो भक्ती म्हणजे काय? भाग म्हणजे अंश. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक प्राणीमात्र हा ईश्वराचा अंश आहे, त्याचा भाग आहे. कारण आपल्याला गीतेमध्ये पण भगवंतांनी सांगितले आहे जीवो भूतः सनातनः ममैव अंशो जीवलोके जीवो भूतः सनातनः. तो मग म्हणजे ईश्वराचा भाग हा प्रत्येक ह्याच्यामध्ये अंश हा प्रत्येक प्राणीमात्रात आहे. त्यामुळे त्याची भक्ती कर म्हणजे काय? ईश्वराची भक्ती कर असं त्याला अंश आहे. मग त्याला का बरं सांगायला लागतं की तू भक्ती कर? तर काय वास्तविक का सांगायचं लागते? कारण अविद्येच्या मायेमुळे त्याच्यावर अज्ञानाचं, अविद्येचं पटल येतं. त्यामुळे तो स्वस्वरूपाचं ज्ञान पूर्णपणे विसरून गेलेले आहे. आपल्या स्वरूपाला तो पूर्णपणे विसरला आहे आणि त्या आवरण ते बाजूला झाल्याशिवाय त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान हे होणार नाही आहे. तो काय म्हणतो? मी देहाचा आहे, देवाचा आहे असं म्हणण्याच्या ऐवजी तो काय म्हणतो? मी देहाचा आहे, मी धनाचा आहे, दौलतीचा आहे, जीवनगांचा आहे, प्रपंचाचा आहे असं म्हणतो आणि तसं वागतोही. म्हणजे तो देवाला पूर्णतः विसरून गेलेला असतो. ईश्वराहून आपण वेगळे आहोत या भावनेने जी मायेमध्ये गुरफटला जातो, मायेने झपाटला जातो आणि विनाकारण तो दुःख भोगत असतो. आणि मी जगाचा नसून ईश्वराचा आहे ही खरी जाणीव जेव्हा निर्माण होते याचे नाव आहे भक्ती. मी जगाचा नसून ईश्वराचा आहे ही जाणीव निर्माण होणे म्हणजे भक्ती. तिसरं भजनम भक्ती, भजनंतर भागव भक्ती आणि तिसरं आता आहे भंजनम भक्ती. भंजन म्हणजे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना अर्थ माहिती आहे. भंजन म्हणजे फोडणे, तोडणे, नाश करणे, पराभव करणे. तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे काय कर? तुझ्या आनंदाच्या आड येणारे जे विकार आहेत, अविद्या आहे, वासना आहे, यांचा भगवंताच्या शक्तीने नाहीशा करताना. भक्ती आणि शक्ती या दोन्ही एकमेकांना चिकटलेल्या असतात बरं का. विद्या आणि अविद्या या दोन शक्ती या जगात असतात. अविद्येला मारण्यासाठी आपल्याला विद्याशक्तीला शरण जावं लागतं आणि भगवंताला शरण गेले की विद्याशक्ती ही आपोआप होऊ शकते. म्हणून भगवतचरणी आपल्या अहमचा बळी देणे, भगवतचरणी आपल्या अहमचा बळी देणे म्हणजे आपला अहम अर्पण करणे, त्याचं नाव भक्ती आहे. आणि आता अजून एक अर्थाने भजसेवाया म्हणजे भक्ती म्हणजे सेवेचे म्हणजे आश्रय घेणे. आश्रय घेणे म्हणजे कोणाचा आश्रय घ्यायचा आहे? स्वीकारायचा आहे कुणाला? तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे काय कर? तू आपला भगवंताला आपला स्वामी मान, भगवंताला आपला स्वामी मान, त्याचा आश्रय घे. आपलेपणाने त्याचा स्वीकार कर, त्याचा आपला भार सर्वस्वी त्याच्यावर टाक आणि जीवन जग. आणि
हे संपूर्ण विश्वच आहे त्याच्या मालकीचं आहे. आपण या जगात जन्मलो म्हणजे आपणही आपल्या देहासकट जे जे काही आहे ना, धर्म जसं काही धर्म दौलत दिव्य श्रेष्ठ हे सारे त्याच्याच मालकीचे आहे. सगळं जगातलं जे आपलं जे आहे ते सगळं त्याच्या मालकीचं आहे आणि आपण त्याचे विश्वस्त आहोत. विश्वस्त आहोत म्हणजे आपण त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही. आपण त्याचं रक्षण करायचं आहे, सांभाळायची जबाबदारी आपली आहे. विश्वस्ताची जबाबदारी आहे ते सांभाळण्याची आहे आणि आपल्या वाटाला आलेले जे काम आहे ते परमेश्वराला आवडेल अशा भावाने करणे आणि हीच भगवंताची सेवा आहे. भजसेवाया असं म्हटलं आहे ना, भक्तीचं विश्लेषण असं आहे. तर आपल्याला सेवेचं त्याच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळेल अशी इच्छा न धरता आपण जे काम करायचं जे मिळेल त्याच्यामध्ये समाधान मानायचं आणि ह्याचं नाव भक्ती आहे. भक्तीमध्ये ज्ञान. भक्ती म्हणजे काय? भक्तीमध्ये आहे आपल्याला शास्त्राने 4 मार्ग सांगितले. ज्ञानयोग, राजयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग, कर्मयोग आहे. या सगळ्यांचं ह्या भक्तीमध्ये या सगळ्या जे मार्ग आहेत त्यांना भक्तीचे अधिष्ठान असल्याशिवाय हे सारे मार्ग हे अपूर्ण आहे. त्यामुळे आता आपण एक बघूया. भगवंता या भक्तीमध्ये काय काय आहे बघा का. भक्तीमध्ये प्रेम आहे. प्रेम आहे. भगवंताचं प्रेम लागल्याशिवाय आपण भगवंताच्या भजनी लागतो फार नाही लागत. म्हणजे भक्तीमध्ये प्रेम आहे आणि भक्तीमध्ये ज्ञान आहे. मी भगवंताचा आहे हे ज्ञान झाल्यानंतर आपण भगवत भजन करायला लागतो. म्हणजे भक्तीमध्ये ज्ञान नाही आणि भक्तीसाठी भगवंतासाठी आपल्याला काही केल्याशिवाय जैन पद्धती म्हणजे भक्तीमध्ये कर्मही आहे आणि असं भक्तीमध्ये योग देखील आहे बरं का. असं बघा भगवंताविषयी आपल्याला म्हणजे योग कसा आहे. खऱ्या प्रेमाने आपण भगवत चिंतन करायला लागलो की आपण त्याच्यामध्ये भक्त आपोआप रममान होऊन ध्यान आणि धारणा हे साधू शकतो, साधू लागतो त्याला. अशा तऱ्हेने अध्यात्माची जी अंग आहेत ना ती सर्व भक्तीमध्ये गोळा होतात. म्हणूनच समर्थांनी काय केलेले आहे आपल्या वाङ्मयात ते दासबोधात आपल्याला भक्तीला हा प्रथम क्रमांक दिलेला आहे. भक्तीची कास त्यांनी धरलेली आहे. सामान्य जनांना भक्ती मार्ग हा सोपा आहे असं त्यांचं ठाम मत असल्यामुळे भक्तीचे मी योगे देव निश्चय पावती मानव असं समर्थांनी पहिल्या समासातच आपल्याला सांगितलेले आहे. आणि भक्तीला दिलेले बाबा या ज्ञानाची प्राप्ती आधी केली पाहिजे. भक्ती आपल्याला जर ज्ञानप्राप्ती व्हायला हवी असेल तर तुम्ही आधी भक्ती करायची. म्हणजे ज्ञानयुक्त भक्ती असा भक्त देवाला आवडतो. आंधळी भक्ती म्हणजे मोठा भाव असावा पण आंधळी भक्ती भक्ती ज्ञानयुक्त भक्ती करावी आपल्याला असं सांगतो. आपण आता काय करतो. ईश्वर आहेच ही आपला जो भाव आहे यातूनच भक्ती ही जन्म घेत असते. उदयचा जन्म घेत असते. माणसाचे मन हे 11वे इंद्रिय असं सांगलं जातं. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 11वं मन त्याच्यावर आरूढ होतो. या सगळ्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियावर मनाचं राज्य आहे. तो त्याच्यावर आरूढ होतो. ते मन आपण बाह्य विषयांकडून आपल्याला भगवंताकडे वळवायचं आहे. म्हणजे त्याला परमेश्वराकडे वळवण्यासाठीच या श्रवण कीर्तन आदी ज्या नवविधा भक्ती प्रकार सांगितले आहेत ना त्या भक्ती आहे. त्या भगवंताकडे जाणाऱ्या पायऱ्या 9 पायऱ्या आहेत. 9व्या पायरीवर भगवंत आपल्याला नक्की भेटणार आहे आणि ह्या पायऱ्याच आहेत. आणि आणि ह्या सगळ्या भक्ती नवविधा भक्तीने आपण परमेश्वराशी जोडलं जातं. म्हणजेच या भगवंताशी जोडल्या जाणाऱ्या ह्या त्यामध्ये असं आणि पायरी बघून आपला हा भगवंताशी आपलेपणा आपली आत्मीयता साधली तर आपले काम झालं. आपल्याला भगवंत भेटणार असं नक्की समजावं असं आपल्याला इथे आपल्याला समासात्म दशकात्मया कळतं बघा. भगवतचरणी शरणागत लीन होऊन राहावं आणि या नृत्यकारांनी आपल्याला भगवंताला आपलासा करून घेता येतो. म्हणूनच भक्त आणि भगवंत याची भक्ती ही साखळी आहे असं म्हटलं जातं की भक्तीविना भगवंताकडे वाटचालच सुरू होणार नाही आहे. हे प्रत्येकाने आपण
लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण भक्तीचं विवरण केलं. आता नवविधा भक्ती यासाठी समर्थांनी भागवतातील श्लोकाचा आधार घेतलेला आहे. आपल्याला नवविधा भक्ती सुरू करायच्या आधीच आपण समर्थांना वंदन करणारं गाणं म्हणायचं राहिले. आज नवीन विषयाच्या ओघामध्ये मी बोलायला सुरुवात केली. नवविधा भक्तीचा विषय आपण नवविधा भक्तीवरचं आज सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर माझ्याकडनं जे गाणं रचलं गेलं आहे ते आपण समर्थांना समर्पित करूया. रामरायाला समर्पित करू, महाराजांना समर्पित करू. नवविधा भक्तींचा उल्लेख असलेलं हे गाणं आहे. राग सारंग रागामध्ये ते बांधलं गेलेलं आहे. भगवंताची कैसी करावी भक्ती, भगवंताची कैसी करावी भक्ती, समर्थ करती सकला नवविधा भक्ती, समर्थ करती सकला नवविधा भक्ती, हरि कथा मनन पुराण श्रवण, श्रवण भक्तीचे मुख्य लक्षण, कीर्तनी करावे हरि गुण गायन, अनुसंधानास्तवते विष्णु स्मरण भक्ती, अनुसंधानास्तवते विष्णु स्मरण भक्ती, पादसेवन करावे, पादसेवन करावे ते सद्गुरूंचे, अर्जुनी वंदुनी घे आशिष तयांचे, अर्जुनी वंदुनी घेऊ आशिष तयांचे, दास्य स्मरुनी हनुमंतांचे, भगवंताची करू नित्य दास्य भक्ती, सख्य भक्तीमध्ये भगवंताशी नाते जोडावे ते अनिशी, प्रेम भावे बांधावे सर्वोत्तमासी, ऐसी आहे आठवी भक्ती, नववी भक्ती, आत्मनिवेदन देवासी करावे सर्वस्व अर्पण, मी तूपणाची होई सहजची गोडवण, सायुज्यतेची होई निवेदनी प्राप्ती, नवविधा भक्ती काव्यामधुनी गुंफिनी भावे अर्पो सद्गुरु चरणी, वासुदेवी नंदिनीस नित तुझ्या चरणी, प्रार्थना ऐसी चरणा प्रती, भगवंताची कैसी करावी भक्ती, समर्थ कथिती सकला नवविधा भक्ती, समर्थ कथिती सकला, समर्थ कथिती सकला, समर्थ कथिती सकला नवविधा भक्ती. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ. नवविधा भक्ती विवरण करण्याआधी श्री समर्थांनी माझ्याकडनं ही काव्यसेवा करून घेतली. खरोखरच खूप कृपा आहे असंच म्हणण्याशिवाय लावतच नाही. असं समर्थांनी नवविधा भक्तीचं विवेचन करताना भागवतातील श्लोक त्याचा आधार घेतलेला आहे. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं कालसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. 7व्या समाजातला स्कंदातला हा 5व्या समाजातला 23वा श्लोक आहे बरं का.
भक्तीचे 9 प्रकार म्हणजे नवविधा भक्ती. ही प्रत्येक हा प्रकार भक्ती होय. प्रत्येक प्रकार हा स्वतंत्र भक्ती आहे. भगवंताची आवड म्हणजे विवेक आणि विषयांची नावड म्हणजे वैराग्य, हे आपण बघितलं. भक्ती म्हणजे दृश्य जगताबद्दलचे प्रेम. आपल्याला म्हटल्याप्रमाणे आपल्याला भगवंताकडे रूपांतरित करायचे आहे. रात्रंदिवस भगवंताला सन्मुख राहणं, रात्रंदिवस भगवंताला सन्मुख राहायचं आहे आणि आपल्या अंतरात तो नित्य वास करीत आहे. हे अंतर्यामी राहतोय हे क्षणभरही न विसरणे. त्याच्या अस्तित्वाच्या भरोश्यावर अशांत, निर्भय आणि निर्वासन म्हणजे वासनामुक्त जीवन जगणे म्हणजे भक्ती होय. आणि मी आहे भान आपल्याला असं प्रत्येकाला मी आहे हे भान जितकं सहज जिवंत असतं ना, तेवढंच भगवंत आहे हे भानही असण्याचं, जे भगवंताच्या असण्याचं भान म्हणजे राहणे, त्याला म्हणायचं भक्ती होय. अध्यात्मशास्त्रात नवविधा भक्तीला प्राधान्य आहे. ईश्वराकडे जाण्याचे ते ज्ञानमार्ग असे म्हटलं. ज्ञानमार्ग, योगमार्ग यासारखे या सगळ्या मार्गांना भक्तीचे अधिष्ठान असलं तरच आपल्याला हे मार्ग आपण व्यवस्थित आपण होऊ शकतो. त्याला जर भक्तीचं अधिष्ठान नसेल तर तिथे सगळे प्रयत्न हे कुठे फुटतात. त्यामुळे त्यांना भक्तीची या सगळ्या मार्गाला जोड द्यावीच लागते. हे आपल्याला अंतरात ठसवून ठेवायचे. आता आपण मगाशी म्हटलं भक्ती आणि समविकास आहे. म्हणजे काय आहे? सर्वप्रथम भगवंताबद्दल ऐकत जा, म्हणजे मग हळूहळू त्याच्याविषयी अंतरात प्रेम निर्माण होईल. सर्वप्रथम भगवंताबद्दल ऐकत जा, म्हणजे मग त्याच्याविषयी हळूहळू अंतरामध्ये प्रेम उत्पन्न होईल. मग त्याच्याबद्दल बोलत राहा, म्हणजे त्याचं भजन करा, म्हणजे त्याच्याबद्दलचं प्रेम वाढायला ही आपल्याला मदत होईल. श्रवण आणि कीर्तन या 2 भक्तींमध्ये काय आहे की भगवंताची वाङ्मयी भक्ती. आपल्याला या ह्याच्यातनं 2 नवविधा भक्तीचे 2 पहिल्या 2 प्रकारात दिसतो. आता आपण श्रवण करतोय, आपण आता धार्मिक विवरण करतोय, त्याचं आपण श्रवण करतोय, म्हणजे जी वाङ्मयी जी आहे भक्ती ती घडते. बोलणारा आणि श्रोता दोघांनाही ह्याच्यामधनं आपल्याला वाङ्मयी आपल्याला सेवा घडत असते. नंतर भगवंताचे नामस्मरण अथवा त्यांच्या गुणांचं चिंतन करायचे आहे. भगवंताचं नामस्मरण किंवा त्यांच्या गुणांचं चिंतन करीत राहा, म्हणजे भगवंताविषयीचे प्रेम आपल्या अंतःकरणात उत्पन्न झालेले आहे ते स्थिरावे. सारखं चिंतन केलं की आपल्या अंतरामध्ये ते प्रेम हे स्थिरावतं. त्यामुळे त्याच्या जीवनात आणि ज्याच्या जीवनात हे प्रेम स्थिरावलेले आहे ना, त्या माणसाचे आपल्याला पादसेवन करायचे, म्हणजे पादसेवन भक्ती आहे. त्याच्या ईश्वर प्रेम त्याच्या जीवनात पूर्णपणे विधसलं आहे. त्याला शरण जाऊन त्याच्या चरणांचे श्रद्धेने आपल्याला पूजन करायचे, म्हणजे पादसेवन भक्ती आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे श्रद्धेने साधू संत आणि देवदेवता यांना वंदन करायचे, म्हणजे वंदन भक्ती आहे. अर्चन भक्ती आली, म्हणजे आपण पूजा करणं, शरण जाणं, त्याचे श्रद्धेने पूजन करा म्हणजे आपण अर्चन भक्ती झाली. वंदन करा म्हणजे वंदन भक्ती झाली. आणि वंदनामध्ये शरणागती ही अत्यंत जास्त प्रमाणात असते. वंदन तुम्ही जेव्हा करता तेव्हा आपण करता, आपल्या भारतीय संस्कृतीत वंदन हे स्त्रिया नेहमी वापरून करत असतात, म्हणजे तुम्ही नत होता. नम्र होणे हे वंदन भक्तीमध्ये आपल्याला दिसून येतं. आता आपण वारकरी पण संप्रदायाच्या ह्याच्यात बघतो की एका लागत ती पायी रे, म्हणजे पायी पण पाया पडतात, म्हणजेच नत होतात. प्रत्येकजण त्या भूतामध्ये माणसाच्या मध्ये असलेल्या अंतरात्म्याशी ते लोक नत होतात. म्हणजे वंदन भक्तीमध्ये शरणागती आहे, नत आहे आणि भगवंताचा दास आहे किंवा मी भगवंताचा सखा आहे, हा भाव शरणागतीतूनच निर्माण होत असतो. जेव्हा आपल्याला शरणागती होतं आपण तेव्हा म्हणतो ना, ते शरण म्हणता, आपण म्हणतो की देवाला आपण शरण गेलो तर आपल्याकडे तो भाव आपोआप निर्माण होतो. तुम्ही भगवंताचा दास आहे, मी भगवंताचा सखा आहे,
हे वंदन भक्तीतून हे भाव आपल्याला निर्माण होतात असं. आणि या प्रकारच्या विविध प्रेमोपचाराने भक्त आणि भगवंत काय होतं, ह्या आपण आता भक्ती बघतोय त्या भगवंतामधल्या आणि भगवंत आणि भक्त या ज्या आपण आता नैवेद्यात एक क्रम बघतोय त्याच्यातनं भक्त आणि भगवंत यांच्यातील दोघांतील अंतर हे कमी होत जाते. मग हळूहळू भगवंताप्रमाणेच तो भक्त व्यापक होत जातो. अंतर कमी झालं की त्याला भगवत स्वरूप यायला लागलं, म्हणजेच तो भगवंतासारखा व्यापक होऊ लागतो. आणि या साऱ्याचे पर्यवसान भक्त आणि भगवंत हे द्वैत नाहीसे करण्याकडे, भक्त आणि भगवंताचं द्वैत नाहीसं झालं म्हणजेच अद्वैत. हे वास्तविक दोघंही अद्वैतच आहे. जेव्हा आपण जीवाचा जन्म होतो, वियोग परमेश्वराचा वियोग झाल्यामुळेच जीव जन्माला येतो. त्यामुळे हे अद्वैत पुन्हा आपल्याला आत्मनिवेदन भक्तीमध्ये हे आपल्याला दिसतं. त्यामुळे तिथे काय होतं, भक्त आणि भगवंत दिसायला दोन शरीरं दिसतात, पण त्यांची मन ही एकरूप झालेली असतात. म्हणजेच भक्ताचं मन हे उन्मन होतं, म्हणजे त्याला मनच उरत नाही. जे भगवंताचं आहे त्याला भगवंताला जे मंजूर ते मला मंजूर, म्हणजे त्याला स्वतःचं मनाने तो कधीच वागत नाही, भगवंताच्या इच्छेने तो वागत असतो. आणि त्यामुळे आपल्या भक्ताचे मन ह्या भगवंताच्या मनात पूर्णपणे विलीन झालं की ह्यालाच आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. आत्मनिवेदन म्हणजे काय आहे, आत्म अधिक निवेदन, नि अधिक विद म्हणजे आत्म म्हणजे स्वतःला देवाला समर्पण करायचे, वाहून घ्यायचे. म्हणजेच आपला खोटा जो मी आहे, मी अहंकार आपण म्हणतो की मी म्हणजे देव, हा जो आहे तो स्वतःला देवाला संपूर्णपणे आपल्याला अर्पण करायचं आहे. म्हणजे मग तो आणि मी हे अद्वैताची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. यालाच आत्मनिवेदन म्हणतात. जसं एक असं उदाहरण आहे की मिठाची बाहुली आपण समुद्रात सोडली, पाण्याची खोली बघायला, तर मी बाहुली राहील का, मिठाची बाहुली आहे ती पाण्यामध्ये विरघळून जाणार आहे, म्हणजे ती एकरूप होणार आहे, समुद्राची ती एकरूप होणार आहे. तसं भक्त हा भगवंता एकरूप होतो, तिथे भक्त हा वेगळा उरतच नाही. अशी ही आत्मनिवेदन भक्ती या 8-9 भक्तींपैकी आत्मनिवेदन भक्ती हे विशेषत्वाने आहे. ह्याच्यामध्ये इतर भक्तींमध्ये द्वैत आहे, जास्त करायचे म्हणजे दास सेवा करणारा आणि सेवा करून घेणारा, हा 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये भेद आहे, करणारा आणि करून ज्याची करायचे तो. किंवा सख्य भक्तीमध्ये 2 माणसं असतील तर शक्य होणारच, सख्य होऊ शकत नाही ना. तर ते भक्ता श्रोता हे सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त नामस्मरण भक्तीमध्ये स्वतः एकटा एक आपण नामस्मरण करू शकतो. बाकीच्या आणि आत्मनिवेदन भक्तीमध्ये आपण पूर्णपणे त्याच्यात विलीन होतो. अशा तऱ्हेने या भक्ती आपल्याला भक्त आणि भगवंत यांच्या मिलनात या भक्तीचा परिपूर्ण विकास आणि अभिव्यक्ती आपल्याला आत्मनिवेदनात बघितली जाते. हे आपण एकेका वाक्यात कसा क्रम आहे भक्तींचा, वास्तविक सगळ्या भक्ती ह्या वेगळ्या आहेत, त्या करायच्याच आहेत, पण क्रमविकास कसा होतो. श्रवणानंतर कीर्तन, आता आपण श्रवण भक्ती बघणार आहोत, नवविधा भक्ती ते श्रवण भक्ती बघणार आहोत. पण आता नवविधा भक्तीचं महात्म्य अध्यात्मात किती आहे ते समर्थांनी आपल्याला दासबोधात सांगितलेलं आहे. पंचसमासी त्यांचं जे लघुकाव्य आहे त्याच्यामध्ये पण 4थ्या समासात नवविधा भक्तीचं विवरण त्यांनी केलेलं आहे. किंवा नवविधा भक्ती असं ओविशत आहे त्यांचं, त्याच्यामध्ये नवविधा भक्तीचं महत्त्व त्यातल्या आपण ओव्या वाचणार आहोत. सुंदर एक समर्थांचा अभंग आहे नवविधा भक्ती, म्हणजे ज्या समर्थांनी एकेका भक्तीवर समास केले आहे ना, त्या समर्थांनी एकेका कडव्यामध्ये एकेका भक्तीचं सार नमूद केलेलं आहे. म्हणजे समर्थांच्या काव्यप्रतिमेला खरोखर सलाम करावा. म्हणजे 2 ओळीत पण त्यांनी श्रवण भक्ती कीर्तन भक्तीचे सार सांगितलं आहे आणि एक समास लिहून पूर्ण समास त्याच्यावर लिहिलेला आहे. म्हणजे समर्थांची काव्यप्रतिभा ही अफाट होती, त्यांना अर्थात रामरायाचं पूर्ण कृपा होती, त्यामुळे हे तसं शक्य झालेलं आहे. तर आधी आपण समर्थांनी जो आणि असं मला वाटल्यामुळे आपला पण नवविधा भक्तीवर अभंग व्हावा असं मलाही वाटत होतं. आणि मी आज पहिल्यांदा हे गाणं म्हटलेलं आहे की आज सकाळी पहाटेच नवविधा भक्तीवरचं काव्य माझ्या झालं आणि आज नवविधा भक्ती सुरू करण्याच्या आधी ते मला गाण्याची बरोबर याच्या आणि समर्थांच्या कृपेने ही आपल्याला
संधी मला प्राप्त झालेली आहे. तर आपण आता ते नवविधा भक्तीचं त्यांचं सांगितलेलं आहे. तर आपण बघा आपल्याला अभंग समर्थांचा कसा आहे आणि मग माझाही कामं तुम्ही बघा की कसं झालं ते. हां, श्रवण म्हणजे ऐकतची जाणे बरे विवरावे ग्रंथांतरी कळते मुखे बोलावे कीर्तन जनावे याचे नाम घ्यावे साचे सर्वदा देवाचे तिसरे भक्तीचे लक्षण चौथीचे ते ऐसे जाणावे पाऊल सेवावे सद्गुरूंचे गुरुदेव पूजा तेची ते अर्चन सहावे वंदन नमस्कार कीजे सर्वदा स्यावे भक्तीचे जाणावे लक्षण हे सख्य आठवे भक्तीचे सांगावे जीवीचे देवापाशी होता पुरे नामी पण देवापाशी होता पुरे नामी पण आत्मनिवेदन रामदासी श्रवण म्हणजे ऐकतची जावे. किती सुंदर अभंग आहे. म्हणजे खरोखर ज्यांना समाज वाचायला वेळ नसेल त्यांना या गाण्यातून अभंगातून समर्थांच्या प्रत्येक भक्तीचं काय लक्षण आहे कळू शकतो. आपल्याला समर्थांनी अशीच परमार्थात सुलभतेने बोध व्हावा म्हणून समर्थांनी 19 शतक पण दिलेली आहे. त्यातही आपण नवविधा भक्तीचं जे आहे म्हणजे तुम्हाला 5वं शतक आहे. 19 शतकामध्ये 5व्या क्रमांकाचं हे शतक आहे. तर आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, पावावया मुक्ती हरीचे भजन श्रवण मनन सर्वकाळ. आपल्याला सार्थक काय करायचे, आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला सार्थक करायचं कशाने म्हणाले, श्रवण मनन करून सर्व काळ करायचे. आपल्याला श्रवण मनन करायचे सर्व काळ होय सार्थक श्रवणे ब्रह्मनिरूपणे संत संजय. म्हणजे आपण जे म्हणतो ना श्रवण हे गुरुमुखातनं करावं की त्यामागे त्यांचे अनुभव ते आपल्याला त्यातनं सांगत असतात. नंतर आता पुढे आपल्याला करायचं आहे की नवविधा भक्ती कशी ओळखायची ते 19 शतकातून सांगितले. सावधान आता भक्ती हे करावी भक्ती ओळखावी नवविधा विचारणा करी श्रवण मनन ह्याचे समाधान पाहिजे ते हरिकथा भक्ती थोर करी कीर्तनाचे देवाने पडोनी भ्रांती नामस्मरणाची तृतीय भक्तीची ओळखण रामनाम गाणी नाही त्या जाचली नाही गो प्राणी उद्धरिले संत सज्जन शोधिता हेच जाणता चौथी भक्ती. काही ठिकाणी भक्ती असा उल्लेख आहे, काही ठिकाणी सेवा आहे. सेवा सज्जनाची देवाची मुक्तीची येथे संदेहाची कुठे नाही. विधियुक्त पूजा देवा ब्राह्मणांची संत सज्जनांची सर्वकाळ गोडी अर्चनी आवडी येणे होय जोडी ईश्वराची. भक्तिसार जाण सर्वा नमस्कार घाली अधिकार पाहुया दास्य करूया देवासी पाहुणे ऐसे उद्गतले नेमो किती. सख्यत्व देवाचे भाग्य विनोद ऐसे
सांगावी तुझे देवापाशी. ईश्वरी टाकिता संसाराचा भार. मगाशी आपण म्हटलं ना, ईश्वरावर भार टाकून निश्चिंत मनाने राहा, म्हणजे त्याची सेवा करा त्याची. कसं त्याच्यात म्हणजे ईश्वरी टाकिता संसाराचा भार मग हा संसार स्वरूप. तुम्ही बघा, आपण ईश्वरावर भार टाकून आपला संसार प्रपंच आहे तो अगदी विश्वासाने करा. तो आपल्याला त्या संसारामध्ये प्रपंचात आज सहाय्य करत असतो. सांगेना भक्ती सर्वांमध्ये सार पावती साचार मुक्ती देणे. आता पुढे नवविधा आपल्याला मावळे अज्ञान शुद्ध होणे ज्ञान आत्मनिवेदन भक्तिसार. आत्मनिवेदन हे भक्तीचं सार आहे असं समजताना म्हणून नववी भक्ती ही सगळ्या भक्ती सगळ्या श्रेष्ठच आहे. त्याच्या पण नववी भक्ती ती आत्मनिवेदन ते सगळ्या भक्तीमध्ये श्रेष्ठ असं सार आहे. तदाकार होणे आत्मनिवेदने मग येणे ज्ञाने निरसने. म्हणजे तदाकार व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे आपल्याला. मग अशी मिठाच्या माऊलीचं उदाहरण दिलं. आपण त्या भगवंताशी एकरूप जायचं आहे. आपला स्व जो आहे, आपण सर्व देतो पण स्व देत नाही. सर्व आपण देवाला अर्पण करतो, जनरेटी आपण बघतो, सगळं देतो. पान सुपारी विडा दक्षिणा सगळं, म्हणजे स्वर्ण दक्षिणा सगळं दागिने, पण आपला स्व देतो का? मी पूजा करतोय म्हणजे मी करतोय हा भाव आपण सहजासहजी सुटत नाही माणसाचा. आणि म्हणूनच तिथे द्वैत आहे. त्यामुळे नवविधा भक्ती केल्यामुळे मुक्ती तळेना कल्पांती सार्वत्रिका. म्हणजे नवविधा भक्ती आपण केल्याने आपल्याला मुक्ती प्राप्त होतात. हे आपल्याला समजताना या सगळ्या नवविधा भक्तींचा उल्लेख केलेला मी ज्या ज्या वाङ्मयात समर्थांनी उल्लेख केलेल्या नवविधा भक्तीचा त्याचा आपण आज मोठा आढावा घेतलेला आहे. कारण भक्ती नवविधा भक्तीचंच महात्म्य असं आहे. अध्यात्मात्म महात्म हे अतिशय आहे. आता आपण नवविधा भक्तीतील पहिली जी भक्ती आहे श्रवण भक्ती, त्याचं आपण विवरण करणार आहोत. श्रवण भक्ती ही परमेश्वराकडे जाण्याची प्रथम आणि प्रधान पायरी करतात. श्रवण भक्ती ही पहिली आहे आणि पहिली पायरी ही नेहमी तुमची बळकट झाली. हा पाया आहे परमार्थाचा. हा पाया जो बळकट असेल तरच पुढे इमारत फळाली परमार्थाची इमारत त्यावर श्रवणभक्तीच्या पायावर डौलात उभी राहील. इतकी श्रवणभक्ती आपली झाली पाहिजे, बळकट झाली पाहिजे. ही पायरी आहे, ती प्रथम पायरी आहे आणि त्याच्यावर सगळ्या पुढे भक्तीचा डौलाला उभा राहायचं आहे. म्हणून आपल्याला श्रवण हे करणं हे गरजेचं आहे. श्रवणाने काय होतं? श्रवणामध्ये काय लागतं? श्रुश्रवणती म्हणजे ऐकणे. आता ऐकणे आणि मनपूर्वक ऐकणे याचा फरक आहे. ऐकणं म्हणजे इकडनं सोडणं असं होतं. आणि लिसनिंग म्हणजे इंग्लिशमध्ये लिसनिंग आणि हिअरिंग असे दोन शब्द आहेत. लिसनिंग म्हणजे तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे, अवधान पूर्ण श्रवणाकडे द्यायचे. काय सांगतोय त्यातला एकही मुद्दा हा सोडायचा नाही आहे. आणि जर आपलं जरा इकडे तिकडे लक्ष गेलं ना, किंवा आपलं काय होतं की काय बरं मग कशाने सांगितलं असं लक्ष विचलित होता कोणाने, तर पूर्ण अवधान आपण श्रोता जेव्हा सांगत असतो, वक्ता सांगत असतो, तेव्हा श्रोत्याचं हे पूर्ण अवधान हे श्रवणाकडे करणे म्हणजेच ते श्रवणभक्ती आहे. परमात्म्याबद्दल प्रेम निर्माण होण्याकरता काय करायचे? त्याच्याबद्दल सतत आपण त्याच्याबद्दल सतत ऐकत जायचे. त्याच्या लीला ऐकायची, त्याचं गुणवर्णन ऐकायचे. तो किती गुणांनी नटलेला आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. नंतर संकीर्तन करावं, नंतर संतमुखानं मगाशी म्हटल्याप्रमाणे ते श्रवण करायचं आहे. अध्यात्म निरूपण ऐकायचे, प्रवचन संकीर्तन ऐकायचे की ज्या योगे परमात्माचं स्वरूप काय आहे, तो किती गुणांनी नटलेला आहे. नंतर याची प्राप्ती आपल्याला कशी होईल हे श्रवणातून आपल्याला कळतं. त्याची प्राप्ती कशी होईल? आपल्यापूर्वी यापूर्वी जे संत सज्जन होऊन गेले त्यांना तो कसा प्राप्त झाला आहे हेही कळून येईल. त्यामुळे आपल्याला श्रवण हे सगळं श्रवणाने आपल्याला समजत जातं. आता याच्यामध्ये अशी ओवी आहे पहिली, श्रवण मनन हे हरिकथा आणि पुराणे यांचे श्रवण हेच भक्तिमार्गातील मुख्य श्रवण आहे. हरिकथा
आणि हरिकथा श्रवण आणि पुराणांचे श्रवण हे भक्तिमार्गातलं मुख्य श्रवण सांगितलेलं आहे समर्थांनी. त्याची ओवी अशी आहे की प्रथम भजन ऐसे जाणं, हरिकथा निरूपण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जाणे. श्रीराम. आपल्याला ऐकायचं काय हे समर्थांनी आपल्याला 8व्या ओळीपासून अक्षरशः खूप मोठी यादी दिलेली आहे समर्थांनी. काय ऐकावं त्याचं 8व्या ओळीपासून आपल्याला म्हणजे हे आपण पहिलं पाहिलं. प्रथम भजन ऐसे जाणं, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. आता काय ऐकावं? अच्छा, आपण थोड्याशा ओव्या वाचूया. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. श्रीराम. नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे. श्रीराम. नाना पिंडांची रचना, नाना भूगोल रचना, नाना सृष्टीची रचना कैसी ते ऐकावे. श्रीराम. रागज्ञान, ताळज्ञान, नृत्यज्ञान, वाच्यज्ञान, अमृतवेळ, प्रसंगज्ञान कैसे ते ऐकावे. श्रीराम. आणि आपण आता थोड्या उदाहरणांसाठी ओव्या वाचते. तर त्याच्यामध्ये श्रवणामध्ये मगाशी म्हटलं तसं ऐक परमार्थाचे साधन ते जाण तू जाणं श्रवण. परमार्थाचे साधन ते श्रवण आहे हे मुख्य लक्षण सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे. सगळं हे आता आपण ज्या ओव्या वाचतोय म्हणजे या ओवीत म्हणजे आपल्याला 33व्या ओवीपर्यंत काय ऐकावे एवढं त्यांचं विस्तृत विवरण समर्थांची ती खासियत आहे. ऐसे श्रवण श्रवणाचे, अध्यात्म निरूपण निरूपणाचे, विभक्ती सांगणं, भक्तीचे मूळ शोधावे. श्रीराम. आता आपल्याला मूळ परमार्थाचा काय होतं आपल्याला की श्रवणाने काय होतं याचं आधी आपण काय आपल्याला ऐकायला सांगितलं आहे त्याची आपण यादी बघूया. काय काय सांगितलं आहे ते बघूया. काय काय सांगितलं आहे, काय ऐकायला सांगितलं आहे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धार्थ, योग, वैराग्य, नानाव्रत, नाना तप, नंतर ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, भूगोल रचना, शरीरशास्त्र, ऋषीशास्त्र, जे देवादिकांची उत्पत्ती, सृष्टीरचना, 14 विद्या, 64 कला यांचं ज्ञान, नंतर भौतिक विज्ञानशास्त्र, प्राचीन आणि अर्वाचीन सर्व शास्त्रे इत्यादी पाहावी आणि ऐकावी. अवघड सांगून सुद्धा इत्यादी म्हणायची वेळ येते कारण त्यांनी बऱ्याच गोष्टींची यादी केलेली आहे. आणि आपल्याला समर्थ काय सांगतात, इत्यादी हे सर्व ऐका, पण ते सर्व ऐकावे पण केवळ माहिती असावी म्हणून ऐकावे. आता एवढं जर आपण अभ्यास करायला लागलो, मुळात आपण परमार्थाला किती उशिरा लागतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर एवढं वाचणार कधी आणि आपल्याला ज्ञान होणार कधी. पण समर्थांच्या डोळ्यासमोर फक्त भक्ती करणारा साधक नाही आहे, तर दुसरं त्यांचं कारण आहे. त्यांची एक खासियत आहे की ऐसे लोक ऐकावे. का त्यांनी असं सांगितलं आहे, समर्थांची लेखनशैली एक खासियत आहे. आणि दुसरं कारण असं की समर्थांच्या नजरेसमोर फक्त भक्ती करणारा साधक नाही आहे, तर भगवंताचा प्रचार करणारा महंत आहे. महंताला हे सर्व ज्ञान आवश्यक असणं, अंगी असणं आवश्यक आहे. महंत म्हणजे समाजाचा लोकनेता आहे. समाजाचा पुढारी पण त्याच्याकडे असतो. त्याला महंत नाव, सुंदर नाव समर्थांनी दिलेले आहे. त्यामुळे महंताला लोकांच्या शंका कुशंकांचं समाधान करता आलं पाहिजे, न चिडता. त्याला प्रश्न विचारल्यावर त्यांनी चिडचिड करायची नाही आहे. तुम्हाला समाधान त्यांच्या शंकांचं करता आलं पाहिजे. म्हणून ही सगळी माहिती महंताच्या ठिकाणी असली पाहिजे. यासाठी समर्थांनी ही एवढी मोठी नामावली दिलेली आहे. ते जरुरीचे आहे. लोकसंग्रह करणारा असतो, त्यामुळे महंताने बहुश्रुत असावे या उद्देशाने समर्थांनी हे आपल्याला एवढी मोठी यादी दिलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगतात समर्थ की म्हणून ते ऐसे हा ऐका म्हणजे ऐसेमध्ये समर्थांनी ही मोठी यादी दिली. आणि परंतु शेवटी ते 39 काय सांगतात, ऐसे ऐकून ऐसे अवघेचे ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे. ऐसे अवघेचे ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून घ्यावे. या नावं श्रवण.
हे सगळं ते आहे ते सगळं चांगलं आहे, पण ते भगवंताकडे जर नेणारं असेल तर ते तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. प्रेम भगवंताबद्दलचे प्रेम ज्याच्यामुळे वाढीला लागेल ते आपल्याला श्रवण करायचं आहे आणि त्यातून ते सार आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे चांगली आता याच्यामध्ये आपल्याला सार घेणे आणि असार टाकणे हे सगळं दिलेलं सार आणि असार दोन्ही एकत्र आहे. असार म्हणजे काय आणि सार म्हणजे काय, तर दाखवतात आपण आता दुसऱ्या दशकात समाज बघितले. तर असार म्हणजे काय आहे, समर्थाने जसं वागायला सांगितलं आहे ना त्याप्रमाणे वागणे हे म्हणजे सार म्हणजे. आता या समाज दशकामध्ये आपल्या दालगोदामध्ये जे सार ग्रहणाचे जे समास आहेत आता कुठले आपण बघितलेले आहे ते लक्षण उत्तम लक्षण आहे, चातुर्य लक्षण आहे, सत्वगुण आपण बघितले आहे. हे जे लक्षण इत्यादी सद्गुणांचे समास हे सार ग्रहण करण्याचे आहे. तर ते आपण आचरणात आणायचे, समर्थांनी सांगितले ते आपल्याला घ्यायचे आहे, आपल्या अंगी मानायचे. आणि असार म्हणजे काय, तर मूर्ख लक्षण आहे, कुविद्या लक्षण आहे, तमोगुण लक्षण आहे. हे आपल्याला असार संबंधीचे समास आहे त्याचा आपल्याला त्याग करायचा आहे. म्हणजे सार घेणे म्हणजे समर्थांनी सांगितल्याप्रमाणे वागणे आणि असार म्हणजे संतांनी वागू नये असं सांगितलं आहे त्याप्रमाणे न वागणे. म्हणजे त्याप्रमाणे वागायचं, वागू नये म्हटलं की त्याप्रमाणे आपण नाही वागायचं आहे, त्याला असार त्यागणे, असार टाळणे असं म्हणतो. त्यामुळे असा म्हणजे दोषांचा त्याग आपल्याला करायचा आहे. आपले महाराज काय म्हणतात, श्रवणाची व्याख्या करतात. संत सांगतील त्याप्रमाणे वागणे, तसे वागणे म्हणजे श्रवण करणे. महाराजांनी श्रवणाची व्याख्या केलेली आहे. संत सांगतील त्याप्रमाणे वागणे म्हणजे एक हे श्रवण आहे असं आपल्याला समर्थांनी श्रवणाच्या बाबतीत महाराजांनी सांगितले आहे. श्रवणाचं महत्त्व किती आहे, तर दासबोधामध्ये आपल्याला श्रवण भक्तीचे 5 समास, 200पैकी 5 समास श्रवण भक्तीचे, तसे 4-5 समास कीर्तन भक्तीचे आहेत. त्यात आम्ही कीर्तनाच्या वेळेस तुम्हाला सांगेन. तर याच्यावर आपल्याला श्रवणाचं महत्त्व किती आहे हे आपल्याला कळून येतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर या श्रवणाने आपल्याला काय सांगतं, आपले दोष श्रवणे दोष नासती असं एक विधान आहे. तर श्रवणाने आपले कुठले कुठले दोष नासतात किंवा ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांगून भक्तीचे मूळ शोधावे. या अवधीमधनं आपल्याला समर्थांनी काय सांगितले आहे की निर्गुण तत्व जे आहे, सगुणाची आपल्याला अवतारांचे आणि भगवंतांची चरित्र ऐकायचे, कारण ती फार पवित्र आहे. आणि निर्गुण शोधनाची तत्वे ती जाणण्याच्या युक्त्या ज्या अनेक आहेत त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. सामान्य माणसाला काय सगुण भक्ती ही सहज जमते. त्याने देवदेवतांच्या पुण्यतिथ्या जयंत्या उत्सव करते आणि त्यावेळी होणारे की भजन कीर्तन आहेत ना, करून जायचं तिथे आणि ऐकायचं. जयंत्या आणि पर्वण्या असतात ना, त्यामुळे ही सगुण कथा जी आहे की आपल्याला उत्सव जयंत्या आणि पर्वणी काळातच ऐकायला मिळतात. म्हणून तेव्हा तेथे आवर्जून श्रवणास जावे आणि त्याचा श्रवणाचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. आता समर्थ असं म्हणतात श्रवण भक्तीचे काय फळ आहे. या श्रवण भक्तीचे फळ आहे की आपल्या अंतरात श्रवणाने काय बदल होत आहे, श्रवणापूर्वीचा मी आणि श्रवणानंतर झालेला मी यात निश्चितच फरक होतो. श्रवणाने आपल्याला काय होतं, आपल्या अंतरात नकळतपणे बदल होत जातो. हा आपल्याला बदल होताना दिसत नाही, पण वागताना नक्की अरे आपण त्यावेळेस असं ऐकलं तर आपण तसं वर्तन हे झालं पाहिजे. तर श्रवण केंद्रीयांचे फळ काय आहे, क्रिया पालते तत्काळ. आपलं वर्तन हे नक्की बदललं पाहिजे, तरच ते श्रवण भक्तीचं फळ आपल्या पदरात पडलं आहे असं म्हटलं जातं. आता आपल्याला श्रवण म्हणजे आपण आता पूर्वीच्या काळी छापताना नव्हते, तर पूर्वीच्या काळी ग्रंथ नकोत असायचे. त्यामुळे ग्रंथांचे श्रवण करायचं आणि वाचन करायचं. मोठ्याशा हस्तलिखिता असायच्या, तर ग्रंथांचं वाचन करायचं. एखादा ग्रंथ आपल्याला घ्यायचा श्रवणामध्ये, संत सज्जनांचा म्हणजे अध्यात्म निरूपण सांगणारा ग्रंथ घ्यायचा आणि त्याचं मनापासून आणि सावकाशाचा अर्थ त्यातला अर्थ समजून ते वाचन करायचे. अनेकदा वाचायचे आहे आणि ग्रंथाचे वाचन मनन केल्यास काही आपल्याला
भक्ती घडते असं समर्थांनी आपल्याला या वयात सांगितलेलं आहे. त्यामुळे आणि का सांगितले सर्व वाद्य मंडळीत आहे विवरता विशेषा विशेष कळू लागले. जसजसं आपण त्याचा पुन्हा पुन्हा वाचन करतो आपल्याला दरवेळेला. आता आपण सगळे पारायण करणारे लोक आहोत तर आपल्याला त्यावेळेस वेगळा अर्थ आपल्या नजरेसमोर कधीतरी पटकन येऊन जातो म्हणजे हा अर्थ आपल्या लक्षात नव्हता आला तर ते तुम्ही वाचत गेलात त्याचं मनन करत गेलात की आपल्याला त्यातलं विशेष हे कळू लागेल. त्यामुळे ग्रंथाचे वाचन म्हणून केलं तरीही आपल्याला श्रवण भक्ती होते असं आपल्याला या समासामध्ये समर्थांनी सांगितलेले आहे. श्रवण भक्तीचे निरूपले असे पुढे कीर्तनवदनाचे लक्षण बोलले असे. आता अध्यात्म निरूपण हे आपल्याला ती ओळी त्याचं थोडंसं विवरण करायचं आहे. काय परमात्मा हा सगुण आणि निर्गुण असा उभय रूप आहे त्याला. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुझ सगुण मनोगी निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे एक गोविंदू रे तुझ सगुण मनोगी निर्गुण रे. तर परमात्मा हा उभय रूप आहे, सगुण आहे आणि निर्गुणही आहे. त्यामुळे काय करायचे आपल्याला सगुण उभयरूप असल्याने त्याच्या सगुण लीला ऐकायचे. आपल्याला भगवंताच्या सगुण लीला ह्या आपल्याला ऐकायचे आणि सगुणाच्या कथा लीला ऐकणे ही सगुण रूपाची श्रवण भक्ती झाली. सगुणाच्या लीला आणि कथा ऐकणं ही सगुण रूपाची श्रवण भक्ती झाली. तर सगुण चरित्र श्रवणाने काय होतं आपलं तर भक्तीचे वृत्तीपण आपल्या अंतरात भक्ती आहे त्याचं वृत्तीपण होतं म्हणजे ते आपली वृत्ती वृद्धिंगत होते ती सगुणाच्या श्रवणाने. आणि अध्यात्म श्रवणाने काय होतं आपल्याला निर्गुणाची निरूपण ऐकणं अध्यात्मशास्त्राचं निरूपण ऐकणं ही निर्गुणाची श्रवण भक्ती आहे. त्याने काय होतं आपल्याला ज्ञानबोध होतो आणि अशा प्रकारे श्रवणामुळे ज्ञान आणि भक्तीचा लाभ होतो. आणि मगाशी आपण म्हणल्याप्रमाणे श्रवण हे नेहमी अधिकाने संत सज्जनांच्या सद्गुरुमुखातून ऐकलं की शरीराला जसं अन्नाची गरज असते ना तसं मनाला हे सत्संग श्रवणाची गरज असते. त्यामुळे आपल्याला मन त्याने काय होतं आपलं मन शुद्ध होतं पवित्र होतं. त्यामुळे हे श्रवण आपण पूर्णपणे अवधान देऊन करायचं आहे. जीवाचं कान करून म्हणतो ना आपले सगळे इंद्रिय कानामध्ये एकवटाची आहे आणि त्यामुळे आपण हे असं श्रवण केलं तर श्रवणाने आपल्याला नक्कीच फायदा होतो. श्रवणाने आपल्याला कोणते कोणते दोष जातात ते आपण थोडक्यात बघूया आणि आजच्या श्रवण भक्तीचं निवारणात आपण इथे संपवायचे आहे. श्रवणाने काय होतं आपल्याला मगाशी म्हटलं तसं श्रवणाने बहुश्रुतता येते. आपण म्हणतो की नाही श्रोत्रं श्रुतेनैव नचकुंडलेन कानांची शोभा त्यांचं ऐकणं हे आहे. कुंडला म्हणजे कानातल्याने त्याची शोभा वाढत नाही. तुम्ही जेवढं ऐकाल बहुश्रुत असाल तर त्याने आपल्याला बहुश्रुतता श्रवणामुळे प्राप्त होते. आणि म्हणजेच ऐकल्याने म्हणजे ज्ञान आपल्याला श्रवणाने ज्ञान होतं म्हणजे अज्ञान हा दोष श्रवणाने आपल्याला निघून जातो अज्ञानाचा नाश होतो. नंतर भक्तीमध्ये श्रवणी पाहिजे आपण पहिल्यांदा पाहिजे तर श्रवणामुळे काय होतं आस्तिक्य भाव निर्माण होतो. श्रवणामुळे नास्तिक असे असतो तो आस्तिक होतो म्हणजे नास्तिक भाव हा श्रवणामुळे निघून जातो दोष हा निघून जातो. परमेश्वराचा भाव आहे तो वृद्धिंगत होत असतो आणि परमेश्वराचं श्रवण करीत असल्याने दृश्य जगताबद्दलची आपली जी आसक्ती आहे ती आसक्ती नाहीशी होते. म्हणजे आपली आसक्ती नाहीशी होणे हे श्रवणामुळे आपल्याला शक्य होतं. त्यामुळे तो श्रवण आसक्ती नाहीशी होणे हा दोष आपल्याला लागतो. संदेह फिटतात नाना शंका नष्ट होतात. हे सगळं आपल्याला श्रवणामुळे ज्ञानप्राप्त होते आणि आपल्याला मनाला आवर कसा घालायचा ह्याचंही ज्ञान आपल्याला श्रवणातून होत असतं. म्हणजेच आणि श्रवणापासून आपले श्रवणाचं महत्त्वाचं आहे की बद्धापासून ते सिद्धापर्यंत बद्धाचा मुमुक्षु होतो मुमुक्षुचा साधक होतो आणि साधकाचा तो सिद्ध होतो. इतकी श्रवणा भक्तीमध्ये त्याची शक्ती म्हणजे त्याची फलश्रुती अशी आहे. मनाचा दोष
मन हे अस्थिर आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता आपण इथे बसलोय, पण आपल्या मनात काय विचार येत नाही का? नाही, मी बोलते तर माझ्या मनात काहीतरी चाललेलं असणारच आहे, पण ते रामरायाच्या कृपेने आपल्याला जाणवत नाही. तर अस्थिर आहे मन आपलं, तर त्याचं अस्थिरता हा मनाचा दोष हा श्रवणाने जायचा होतो. स्थिरता येते, सद्गुरूचरणी आपलं मन स्थिर होतं. त्यामुळे श्रवण मनन हे साधन असं आपल्याला आत्माराम ग्रंथामध्ये प्रेम समर्थांनी श्रवणाचं महत्त्व हे अत्यंत सांगितलेले आहे. आणि जे आपण श्रवण जेवढं करू जेवढं आपण श्रवण करू त्यातनंच जेवढं उत्तम आपण श्रवण केलं तर त्यातनं उत्तम वक्ता निर्माण होतो. म्हणजे आपण जे खूप ऐकलं आहे तर आता आपल्याला वाटतं तसंच की आपण ऐकलं आहे नवीन, तर आपण हे लोकांना सांगूया. म्हणजे या श्रवणामधूनच कीर्तन भक्ती ही उदयास येत असते, जन्मास येत असते. त्यामुळे आपल्याला अवगुणांचा नाश आपल्याला ते अवगुण कळतात श्रवणामुळे, आणि अवगुणांचा नाश हा श्रवणा भक्तीमुळे होत असतो. त्यामुळे आणि शेवटी काय मी म्हणायचं आहे की श्रवणे हो नाश अज्ञानाचा, श्रवणे हो नाश अज्ञानाचा, तैसाच होई अवगुणांचा, तैसाच होई अवगुणांचा, निधिध्यासको नितश्रवणाचा, निधिध्यासको नितश्रवणाचा, असावा सपना हेतूचा. सगळ्यांना श्रवणाचा ध्यास लागतो, श्रवणानंतर मननाचा ध्यास लागतो, मननानंतर निधिध्यास म्हणजे निधिध्यास म्हणजे काय, ते कृती उतरायचे आणि परमार्थाची तुम्हाला आणि हाव सुटली पाहिजे की मला किती ऐकायचे आहे, मला खूप ऐकायचं आहे, ही हाव सुटली या निधिध्यास, याला निधिध्यास म्हणतात. आणि शेवटी आपण श्रवण मनन आणि निधिध्यास आणि शेवटी पाहिजे साक्षात्कार, की आपण ह्या 3 टप्पे ओलांडल्यावर शेवटच्या पायरीवरचं साक्षात्कार या पायरीपर्यंत आपण पोचतो. आणि आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्मानुभूती स्वस्वरूपाचं ज्ञान हे आपल्याला श्रवणभक्तीच्या पहिल्या पायरीपासून आपण आत्मसाक्षात्काराच्या पायरीपर्यंत पोचतो. असं या श्रवणभक्तीचं महत्त्व आणि नवविधा भक्तीचं महत्त्व आपण आज बघितलेलं आहे. हे आपण झालेली सेवा आपण समर्थ चरणी रामाच्या चरणी अर्पण करूया आणि विराम करूया. बरं, आता पुढच्या